श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर भारताने आपली पकड मजबूत केली। श्रीलंकेने भारताविरोधात दुसऱ्या डावात 337 धावा फटकावल्यात। त्यामुळे भारताला विजयासाठी 176 रन्सची आवश्यकता आहे। टीम इंडियाने एक गडी गमावून 25 रन्स ठोकल्यात। त्यामुळे उद्याच्या दिवसात उरलेल्या धावा फटकावून जिंकण्याची नामी संधी टीम इंडियाकडे आहे। अजिंक्य रहाणेने एक आगळ्यावेगळ्या विश्वविक्रमाची नोंद केली। एकाच कसोटीत 8 कॅचेस घेण्याचा हा पराक्रम नॉन विकेटर कीपरनं करण्याची आजची पहिलीच वेळ आहे। श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गोलच्या मैदानावर अजिंक्यनं हा रेकॉर्ड केलाय। स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रहाणेनं अमित मिश्राच्या गोलंदाजीवर हेरेसातचा झेल टिपला आणि या आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद झाली। केवळ बदला घ्यायच्या भावनेतूनच काँग्रेसनं पावसाळी अधिवेशनावर पाणी फिरवल्याचा आरोप भाजपच्या व्यंकय्या नायडू यांनी केलाय। कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा आणि कॉमनवेल्थ घोटाळ्याची बरोबरी सुषमा स्वराज यांच्याशी होऊ शकत नाही असं म्हणत नायडू यांनी काँग्रेसला टोला लगावलाय। एवढंच नाही तर ललित मोदींना भारतात आणून कारवाई करू आणि जे काँग्रेस करू शकलं नाही ते आम्ही करून दाखवू असा दावाही व्यंकय्या नायडूंनी केलाय। दिल्लीच्या जंतर मंतरवर माजी सैनिकांना 1 रँक 1 पेन्शन योजनेसाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली। मात्र यावेळी राहुल गांधी त्यांची भेट घेण्यास गेले असता त्यांना विरोध केला गेला। राहुल चले जाऊच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली। दुसरीकडे 1 रँक 1 पेन्शन प्रकरणी पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। राधेमाला न्यायालयानं काही अंशी दिलासा दिलाय। कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये राधेमाची चौकशी झाल्यानंतर कोर्टानं राधेमाला 2 आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केलाय। मात्र त्याच वेळेस 19 आणि 26 ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले। तर हुंड्यासाठी छळ केल्याच्या महिलेच्या तक्रारीसंदर्भात आज राधेमाची चौकशी करण्यात आली। राधेमाला अंतरिम जामीन मंजूर झालेला असला तरी न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिला देश सोडून बाहेर जाता येणार नाहीये।